कोणाला लेटर देऊन तुम्ही रस्ता काढायले तुम्ही तुम्ही रस्ता डायरेक्ट निघाला ते झाला तसा 100 फूट जर ह्यांचं मागे आहे. कालवा बुजून रस्ता काढावा. वाचा नोटीस कोणी वाचा त्याच्यात काय लिहिले भूमी अभिलेखला बोलून हद्दी कायम करा. मॅडम तुम्ही जर तुम्ही वाटल्यास तहसीलदार साहेबांना बोला. मला ते म्हणायचं नाही मॅडम, तहसीलदार साहेबांनाच बोलायला तुम्ही प्रतिनिधी आहात, तुम्ही तहसीलदार आहात या ठिकाणी, तुम्ही तहसीलचे प्रतिनिधी म्हणून आलात ना तुम्ही वाचा ना तुम्ही दिलेली नोटीस. तुम्ही दिलेली नोटीस आहे ना मॅडम हे मला आदेशाप्रमाणे रस्ता खुला करणं आहे झालं. करा ना मग मोजून करा की आदेश काय आहे? आदेशात काय आहे? अहो, ह्याच्यात मॅडम तुम्ही म्हणत नाही, ह्याच्यात तुम्ही काय म्हणले त्यात म्हणलं असेल पण नाही. आज रोजी मोजणीदार नाही अवेलेबल. अवेलेबल नसेल तर आज रोजी रस्ता कसं काढणार आहात तुम्ही? असं कसं तुम्ही एखाद्या शेतातून रस्ता काढता का तुम्ही? शेतातून काढणं आले मी सरळ आदेशात म्हणलेलं आहे कालवा बुजून. बरं, तुम्हाला जे काही करायचे ते करू शकता मॅडम, कारण महसूल खात्याचे तुम्ही अधिकारी आहात, तुम्हाला जे मधून बी घालू शकता तुम्ही घाला. मधून कसं झाली? अन्याय करायचं तुम्हाला, एखाद्याला मॅनेज घेऊन सगळं करायचं असेल तर करा ना मग काय तर. मधून मला घालायचा अधिकारच नाही. मग तुम्हाला न मोजणी करता रस्ता काढायचा अधिकारच नाही. मोजणीदार येऊ द्या तहसीलदार साहेबांना येऊ द्या. मोजणीदार तुमचे नोटीसवर काय दिलं तुम्ही? हातीचा विषय असेल त्याला. हात योगा तिथं आहे. मग हात कुठं आहे? आम्ही तिथं आहे म्हणणार आहोत, त्यांनी इथं आहे म्हणणार आहात. तुम्ही बोला तहसीलदार साहेबांना. तुम्ही मोजणी करा कुठं काढा. म्हणता मला सांगा. सरळ कालवा बुजून रस्ता करून टाकता आदेश कालवा म्हणलेलं आहे. माझ्या स्वतःच्या काढलेला आहे मॅडम. स्वतःच्या ह्याच्यात आहे ना ते. दुसऱ्याच्या त्याचं पाणी स्वतः अडवून घेतलं त्यानं. स्वतःच्या कालव्यात कसं जमते बरं? कालवा हा सामायिक असेल ना स्वतःचा रस्ता. बरं, आदेश वाचा की तुम्ही. आदेशात काय म्हणलेलं आहे? आदेशात काय म्हणलेलं आहे? कालवा बुजून घ्या, पुढे तिला तुम्हाला तुम्ही आदेश काढताय मॅडम, नोटीस आपण दिले नव्हते ना ह्यांना. तुमचं जे द्यायचं का? तुमचं जे त्यांचं शेतच आहे ना मॅडम ते. तुमचं जे कंपाऊंड आहे, जे तारीचं तुम्ही त्याच्या मदत यायली का? कंपाऊंडचं नाही हो मॅडम, त्यांचं शेतच आहे ते. ताराच्या बाहेर त्यांचं शेत असणार आहे का? स्वतः कालवा काढलेला आहे ते. तुम्हाला अधिक आहे ना, तुम्ही मोजून घ्या, माझं काहीच अडचण नाही. आज रोजी मला आदेशाची अंमलबजावणी करायची, मी आदेशाची अंमलबजावणी करायला मोजल्यानंतर तुम्हाला समाईक येईल, त्या समाईक काढा. त्यावेळेस पद्धतीनेच होईल रस्ता कायदे. आज रोजी मी आदेशाची अंमलबजावणी करायला आलेली आहे. मॅडम ह्याचा नकाशा आहे का? ह्याचा नकाशा आहे का? हो नकाशा आहे ना. हा इथून रस्ता नाही, वरून रस्ता नाही. हा नकाशामध्ये हे रस्ताच नाही, रस्ता तिकडं आहे. मग आता रस्ता नकाशा तर आहे मॅडम, तर म्हणाले मला इथूनच द्यायचा रस्ता. नकाशा बघा ते, रस्ता तिकडून आहे, मेन रस्ता तिकडून आहे. मग मॅडम तर म्हणतात मला आदेशाचं पालन करायचं आहे. रस्ता इथूनच आहे. आम्हाला नाही चौकशी करता काही आदेश आहे, एक दिवस नकाशा आहे ना मॅडम. नकाशा बघा ना इथे, नकाशात रस्ता हे सर्व नंबर 106, सर्व नंबर 106 ला गावाकडून अंदुरी गावठाण इकडून त्या हा रस्ता आहे 107 आणि 116 च्या लगत 106 ला रस्ता आहे. नंबर बांधताना रस्ता आहे ह्याला याला हा वरून त्या रस्ता 107 आणि आता मॅडम काय म्हणतात तुम्हाला हे रस्ता हे करणार हे रस्ता करणार आम्ही म्हणते. जुना रस्ता असताना सुद्धा आम्ही रस्ता करणार म्हणे. तुमचं म्हणणं काय आहे? रस्ता तुम्ही देणार? जुना रस्ता असताना नवीन रस्ता तर निघू शकत नाही. आणि इथून तर बाकीचे शेतकरी आहेत आमचे 96 गटामधले बैकरे, त्यांचं म्हणणं घेतलं नाही, काहीच घेतलं नाही. म्हणणं काहीच नाही, त्यांना नोटीस नाही, काहीच नाही. म्हणजे याचा मनमानी कारभार चालू आहे. हा ह्यांचा मनमानी कारभार. हे निजामकालीन कालवे असताना सुद्धा ते निजामकालीन कालवा तुम्ही बुजवा, कारण इथून पाणी जातं, हात इतकं पाणी जातं या कालव्यामधून. आता आमचं वावर वाहून जाणं कसं राहील साहेब, तुम्ही सांगा. कारण ह्यांचे अधिकारी लोक जर त्यांच्या मनमानी जर करू लागले तर गोरगरीब शेतकऱ्यावर अन्यायच आहे. बरोबर. हा जो मुळातला जे रस्ता आहे, निजामकालीन जो रस्ता आहे, त्याच वहिवाटीत असते ना, आम्हाला पण जाऊ द्या. तुमचं म्हणणं भूमी अभिलेखची मोजणी व्हावं. हा भूमी मोजणी व्हावं. रस्ता कुठे आहे? हे काय आहे? कुठून आहे रस्ता? हे काय रस्ता? कुठून आहे? हे रस्ता बघा. कुठून आहे? कोणत्या हो सर्व रस्ता आहे? बशीश्वर चौकामध्ये हे अंदुरी गावठाण. हे आलो अंदुरी गावठाणातून बशीश्वर चौकामधून हे 115च्या मधून जो रस्ता गेलेला आहे 107
116 नंबर बांधणी 106 ला अवेलेबल रस्ता आहे, आता पण आहे सर. तुम्हाला दाखवतो मी. कुठून गेला हे रस्ता? कोणता हे नंबर बांध आहे, हे रस्ता दिसतो ना तुम्हाला? हे हा रस्ता रस्ता 106 कुठं आहे माहित? 106 इथं आहे, 106 मग इथून इथं कुठं रस्ता हे- आहे? हे इथं रस्ता आहे. हे नंबर बांध दाखवा ना रस्ता कुठं आहे मग तिथं? आहे ना. रस्ते दाखवते. दाखवा की ते रस्ता. रस्ते मध्ये लिहिलं आहे. अहो, रजिस्ट्री पण आहे, इथं दाखवा तुमच्या नकाशा कोणाला? रस्ती दाखवा. माझ्याकडे रस्ती आहे, माझ्याकडे रस्ती आहे. कारण ज्या आम्ही मूळ मूळ शेतकऱ्याकडून आम्ही जी जमीन खरेदी केलेली होती त्या शेतकऱ्याच्या सरळ त्यांच्या शिल्लक राहिलेल्या जमिनीतून रस्ता आहे म्हणून तिथं लिहिलेला आहे. माझी रस्ती दाखवतो. जी मिल मालकाकडून आम्ही जी रस्ती घेतली होती ती रस्ती माझ्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यावर सरळ स्पष्ट उल्लेख आहे की रस्ता ह्या जमिनीला कुठून आहे 106 त्यावर लिहिलेला आहे. तरी पण हे आता मॅडमने जर रस्ता करायचाच म्हणला तर तुमचं म्हणणं काय? आता आमच्यावर अन्यायच आहे सरळ आम्ही आम्हाला तिथं आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नाही. आम्हाला आत्मदहन रस्ता करावं होऊ देणार का नाही? नाही, रस्ता नाही होऊ देणार. नियमन कायद्याने जर नियमानं काय जण जो आहे तो त्यांनी तिथून काढावा. जो रस्ता जुना रस्ता आहे आम्ही दाखवलेलो तरी पण त्यांना ते मान्य नाही. त्यांना नवीन रस्ताच पाहिजे. जुना रस्ता असताना आणि सर्वे नंबर 106 मध्ये जवळपास 7 ते 8 शेतकरी आहेत. तो एका शेतकऱ्यालाच प्रॉब्लेम होत आहे या रस्त्याचा. कारण त्याला हे जवळच्या जवळून केंद्रेवाडीचा तो शेतकरी आहे. 106 सर्वे नंबर शेतामध्ये त्यांनी जमीन घेतलेली आहे. 105 मध्ये त्याचे शेती अंधुरीकडून रस्ता असल्यामुळे त्याने इथं जे जमीन घेऊन त्याला जवळच्या जवळ रस्ता पाहिजे असल्यामुळं हे सर्व कारस्थान चालू आहे. त्यामुळं आम्हाला योग्य न्याय द्यावा. त्या गोष्टीवर सखोल चौकशी करावी. तहसीलदार साहेबांनी यावे, अजून स्थळ पाणी करावे. खरंच रस्ता असेल तर मी काढून द्यायला मी स्वतः तयार आहे. शेती तुमची आहे का? हो, इकडून माझी शेती माझ्या वडिलांची शेती आहे 106 मध्ये. सर्वे नंबर 106 चे एकदम शेवटी आम्हीच आहोत. हे बाकी सगळे केंद्रेवाडीची जमीन आणि 106 मध्ये आम्ही एकदम शेवटी आहोत. आणि अंधुरी गावठाणाची जमीन असल्यामुळे गावठाणाकडूनच या जमिनीचा रस्ता आहे. आता तुमचं म्हणणं आहे मॅडम नायब तहसीलदार मॅडमचा मनमानी कारभार चालू आहे. हा, मनमानी कारभार चालू आहे. सर्व मनमानी कारभार आहे. तुम्ही बघितला कागद आहेत माझ्याकडे सर्व. मी 2017ला जो आदेश काढलेला आहे मेघशेट्टी साहेबांनी त्यावेळेस मी सरांना मी म्हणलं होतं, साहेब व्यवहार नकाशा पहा, रजिस्ट्री पहा, माझी सर्व पहा तुम्ही आणि इथून रस्ता जर निघत असले तर काढा म्हणले. तुम्ही नाही म्हणले. पुन्हा नंतर ते बाजूचे जे आलगुले होते गोविंद आलगुले त्यांना म्हणले तुला तिकडून रस्ता असते तिकडून का नवीन रस्ता मागतो तू तिकडून आहे तर तिकडून. तो त्याचं म्हणणं काय आलं की केंद्रेवाडी अंधुरी हा डांबर रस्ता झालेला आहे, सोपा आहे, सोयीस्कर आहे, माझ्यासाठी हा जोड पडतो. त्यामुळे मला इकडून जमिनीला रस्ता द्यावा म्हणून हे ह्यांचा मनमानीच कारभार चालू आहे 2017 पासून. तरी साहेबांनी त्याची चौकशी करावी, पडताळणी करावी आणि खरं जर रस्ता असेल तर इथून काढावा. जिथून रस्ता आहे तिथून काढावा. 2 रस्ते असू शकत नाही नंबर बांधायला. तुमचं नाव एका सर्वे नंबर. जमीन कुणाच्या नावात आहे? जमीन माझ्या वडिलांच्या नावावर आहे. काय नाव? शिवाजीनगर पवार. शिवाजीनगरती. तुम्हाला रस्ता आहे म्हणून हे माहित आहे का? ही रस्ता आहे ती माहित आहे का तुम्हाला? नाही नाही रस्ता. ही रस्ता नंतर रस्ती आधीची आहे ना माझी. रस्ती माझी आहे ना आधीची. आता तुमचं म्हणणं काय आता नेमकं शासनानं मोजणी करून कायदेशीर हा, द्यावं. शासनाच्या मोजणीप्रमाणे रस्ता निघावा. जिथून जे खरा रस्ता आहे खरा रस्ता आणि तिथून निघावा. मग आता मॅडम म्हणत नाहीत की भूमी अभिलेखचे सध्या मोजणीला येत नाहीत. अवेलेबल नाही. मी आल्याशिवाय मी रस्ता निघूच देत नाही. माझा जीव गेला तर मी झाडाला फाशी दिली तर काढू देत नाही. मोजणी झाल्याशिवाय कसं रस्ता झाडाला मला फाशी जरी दिली तर मी काढू देत नाही माझ्या जमिनीत. करा ना ह्या आदेशाच्या असं मला जमिनीत थोडी आहे. बोलो हद्दी कायम करा. काढा रस्ता. माझी जमिनीत थोडी. नकाशावर ऐका ना, नकाशावर रस्ताच नाही तर रस्ता कुणी आधारे आणला तुम्ही? मामलतदार कलम 5 रस्ता मंजूर झालेला आहे. हा, हजर राहा मग. एक मिनिट भूमी अभिलेख कुणाचा आहे? शासनानं आदेश दिला असेल भूमी अभिलेख तहसीलदार. तिथून हद्दी कायम करा. तहसीलदार रामपूर यांचा 10/7/2017 चा आदेश आहे. शेतकऱ्याला काढला असता. फीस भरावी. नंबर दूर आहे. हा नंबर दूर आहे. हा, आता नकाशावर ही रस्ताच नाही तर ही रस्ता आला कुठून? माझा हा प्रश्न आहे तुम्हाला. वहिवाटीचा रस्ता आहे म्हणलेल्या आदेशामध्ये. हा, वहिवाटीचा रस्ता खुला करा आदेश झालेला आहे 10 जुलै 2017 ला. हा. आता तुम्ही तर म्हणता येतं भूमी अभिलेखची तैनात शेतकऱ्याची डिमांड आली की आम्हाला शासकीय पद्धतीने मोजणी करूनच आम्हाला रस्ता घ्यायचा आहे. तर तुम्ही म्हणताय शासकीय पद्धतीने मोजणी होऊ शकत नाही. त्याचं कारण काय? गटवाल्याकडून शेतकऱ्यांकडून मोजणी फीस भरून घ्या त्यावेळेस आम्ही गट मोजतो. हा. त्यांनी मोजत नाही.
तुम्ही काय करा, नोटीस काढा ते. नाही मला काय म्हणायचं हे आधी हे पंचनामे झाले 3-4 म्हणतात तुम्ही. एकाही पंचनाम्याला मला बोलवलेलं नाही, मला कुठली नोटीस नाही, मला कुठली माहिती दिलेली नाही. आणि शेवटची आता एक नोटीस मला दिली की आता इथून रस्ता काढण्यात येत आहे म्हणून. हे योग्य आहे का मला? मी तसे तुमचं नाव काय? अनिल केंद्र. अनिल केंद्रे. म्हणजे तुमचं इकडे शेत आहे का? पहिला नोटीसच तुम्हाला मला दिलंय. आता आपण कुठलीच नोटीस नाही. मॅडम नोटीस दिलं द्यायला आतापर्यंत. आधी गुन्हा आहे, मला आज आदेशाच्या पण मला तसं नाही मॅडम, आदेश कुठली तरी कॉपी द्यायला पाहिजे ना, कोर्टाची कॉपी द्यायला पाहिजे, पंचनामा आदेश जरी तुम्हाला असला तर पण तुम्ही त्याच्या आधी पूर्वतयारी यायला नोटीस शेतकऱ्याला तुम्ही द्यायला पाहिजे होती. काहीच नाही. आणि शेवटी इथून रस्ता काढण्यात येत आहे म्हणून एक शेवटी माहितीच तो नोटीस काढली मला फक्त. हां. मग आता तुमचं म्हणणं काय आहे? रस्ता तुम्ही देणार का नाही देणार? इथं कुठलाही रस्ता अगोदर अस्तित्वात नाही. हां. वाटेचा सुद्धा नाही रे. रस्ता दिला कसा तुमचे हात कुठे आहे? एक सांगा, रस्ता अर्ध्यापर्यंत सगळे शेतकरी तिथले जे वैयक्तिक शेतकरी आहेत हे जे सांगतात इथपर्यंत रस्ता आहे, हा रस्ता काय चुकीचा आहे का जर वाटत नसेल तर बोलवायचा केंद्र सगळे बघायचं. दोघांसाठी विषय चालू आहे नाही तर विषय दोघांच्या चालू आहे ना. शिवाजी पवार तर गोविंद दालगुले ह्या दोघांना वहिवाटीचा रस्ता आहे हा. रस्ता तिथपर्यंत वहिवाट शेतकऱ्यांनी रस्ता दिलेला नाही. म्हणजे इकडे खाली रस्ता नाही. जे जमिनीचे मालक आहेत त्यांना विचारा ना. ज्यांचे आहे त्यांना विचारा. काय त्यांना दिले? आता नसते नोटीस, आदेशाची अंमलबजावणी एक सांगा, लेखी मला सांगा, तुम्हाला इथून मुळात रस्ता नाही कालवा आहे म्हणून असं. हे बघा, मला एक सांगा, जर रस्ता नसेल हा कालवा असतो का? कुठं लिहून असतो का कालवा दिवस कालवा असायला पाहिजे म्हणून? हे एकदम ह्यांचं मनमानीशाही झाले सगळी. कालवा कसा असायला पाहिजे? पाणी जाण्यासाठी आहे. पाणी कुठे झालं पाहिजे? तुम्ही तुमच्या वैयक्तिक वापरून पाणी काढायला पाहिजे. कालवा म्हणजे रस्ता कुठून काढायला पाहिजे पाणी? कुठून काढायला पाणी? सहमतीनं मग रस्ता सहमती नसते का? कालवा जेव्हा सहमती नसते तेव्हा रस्ता सहमती नसते का? यायला पाहिजे ना. अहो, मला एक सांगा, जेव्हा तुमचं कालवा सहमतीनं पाहिजे, तुमचा रस्ता नसेल पाहिजे का सहमतीनं? रस्ता जर आहे सहमतीला नोटीस पण लागत नाही. पंचनामे लागत. आदेश कुठे आहे? तुम्हाला दाखव पावसाळ्यात भूर चढून घेतो माझ्या तिथं पाणी येऊन गेलं खाली मी. निजामकालीन कालवे आहेत. हे कालवे जोडायचे. निजामकालीन कधीचे कोण हे निजामकालीन जोडायचे. आकाशावर कुठेही रस्ता नाही. इथं रस्ते जे आहेत ते तिकडे. बरं, सहमतीने जर झालं तर देणार का तुम्ही? सहमती देणार ना आम्ही, का नाही देणार? हां. तुमचं म्हणणं का सहमती करून करायची का नाही? सहमती त्यांचा सर्वे नंबर आधी विचारा कुठे आहे. ते विचारा आणि नंतर यांचं काही संबंध माझा नाही. सर्वे नंबर 106 काही सर्वे संबंध नंबर आहे माझा 106. 106 मध्ये माझी जमीन आहे आणि तो 105 आहे. आता घेतली त्यांच्या 105 आहे. रस्ता बघून विचारा. 105. तर माझ्या वहिवाटीला 106 ला हा रस्ता मला लिहून दिलेला आहे माझ्या याच्यावरती रजिस्ट्रीवर लिहून दिलेला आहे. दाखवा ना. पुन्हा यांच्या संमतीला नाही, लागला. हे बघा, मला हे रस्ता माझ्याकडे आहे. कागद दाखवतो तुम्हाला. द्यायला थांबा थोडं. माझ्याकडे कालवा रस्ता आहे एक तर मिनिट तुम्हाला दाखवतो तुम्ही रजिस्ट्रीमध्ये. म्हणताय रस्ता लिहून दिलेला आहे, त्याचा आता सध्याच्या घडीला तुमच्याकडे काय त्याचा पुरावा आहे आहे का? घरी आहे ते रजिस्ट्री माझ्याकडे सोबत आणली नाही मी. त्याच्यावर दिले रस्ता. एक मला सांगा, जेव्हा शासनानं सांगितले की नंबर दुसऱ्यावरचा रस्ता हा 8 फुटाचा असायला पाहिजे का नाही? तुम्ही पत्रकात तुम्हाला माहिती आहे का नाही सांगायचं? हां, बरोबर. मी हां. तेच यांना मागणी करतोय. बाबा नंबर दुसऱ्याचा रस्ता 8 फुटाचा पाहिजे. बरं, मंडळ अधिकारी मॅडम हे कुणाच्या तर दबावाखाली बोलताय असं तुम्हाला वाटते का? अहो, ते त्यांच्या आदेशाचं पालन करतात. दबावाखाली काय मला सांगा ना. नाही ते ना आदेश कुठल्या पद्धतीने काढलाय? आदेश शेतकऱ्याला माहित नाही. भूमी अभिलेखच्या लोकांचा स्पष्ट उल्लेख आहे कोर्टाच्या आदेशामध्ये. मोजणी केल्याशिवाय रस्ता होत नाही. त्याच्याशिवाय रस्ता होत नाही. वहिवाटीचा रस्ता नसेल तर आणि ज्या दुऱ्यावर शेतकऱ्यांचं आहे आमच्या चुलत्यांचं त्यांना नोटीसच नाही आजपर्यंत, मोजणी नाही, काही नाही. आणि असं कसं होते का? ते स्वतः मालक तिथं उभे आहेत. आणि त्याच्यानंतर आता आदेश आहे 20 एप्रिलचा GR आहे. अशा पद्धतीने 20 एप्रिलचा GR आहे की अगोदरचा रस्ता असताना
सोयीचा रस्ता कोणी देण्यात येऊ नये, अन्यथा अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. 20 एप्रिलचा महसूल डिपार्टमेंटचा हा GR आहे. आता तुमचं म्हणणं काय, रस्ता हे सोयीचा रस्ता मागत आहेत, वहिवाटीचा रस्ता नाही. त्यांच्या रजिस्ट्रीमध्ये जुन्या रस्त्याची, गावातल्या आलेल्या रस्त्याची प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी करणे, हद्दी करणे, नकाशावर इथं रस्ता आहे का नाही पाहणे, संबंधित शेतकऱ्याला नोटीस दिले का, पंचनाम्याच्या वेळेस बोलवले का हे बघणे आणि त्याच्यानंतर भूमी अभिलेखचे लोक ही योग्य आला असता तहसील कार्यालय अहमदपूर यांची नोटीस क्रमांक 2024 दिनांक 15/5/26च्या अनुषंगाने आज दिनांक 26/5/26 रोजी माननीय उच्च न्यायालय येथील रेट याचिका क्रमांक 6993/2018 मधील आदेशानुसार व मान्य उपविभागीय अधिकारी अहमदपूर यांचे आदेश 31/8/2017 व मान्य तहसीलदार यांचे आदेश 10/7/2017च्या अनुषंगाने रस्ता खुला करण्याची कारवाई करण्यासाठी हजर झालो असता गट क्रमांक 96 मधील शेतकरी संभाजी मल्हारी बैकरे, सर्वे क्रमांक 103-5 मधील खातेदार अनिल केंद्रे, तसेच सर्वे क्रमांक 106 मधील खातेदार शिवाजी पवार यांनी सर्वे क्रमांक 106 व सर्वे क्रमांक 103च्या नंबर धुऱ्यावरून व पुढे 96 व सर्वे क्रमांक 106च्या नंबर धुऱ्यावरून कधीही रस्ता वापरात नसल्याचे सांगितले. तसेच सदर आदेशाची अंमलबजावणी करताना अडथळा करून रस्ता खुला करून दिला नाही. वरील खातेदारांच्या म्हणण्यानुसार भूमी अभिलेख कार्यालय अहमदपूर यांच्या कार्यालयातील मोजणीदारामार्फत हद्द कायम करूनच रस्ता खुला करण्यात यावा असे म्हटले आहे. सबब वरील शेतकरी यांनी अडवणूक केली असल्याने आज रोजी सदर रस्ता खुला करता आला नाही. सबब पंचनामा प्रत्यक्ष जाय मोक्यावर हजर राहून केला असून तो बरोबर असल्याने आम्ही त्यावर स्वाक्षरी केली ती खरी आहे.